बाल आयुष्यामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत आणि बालगोपाल अनेक गाई गुरांना घेऊन चारण्या करतात, दौऱ्यांची खंबा वाडा आपण तिथे पाहिला, साधारणतः 3 किलोमीटर ते इथून आहे. त्यावेळेस इथं श्रीकृष्ण भगवंत आणि बालगोपाल या ठिकाणी गाई चारण्याकरता घेऊन यायचे. आणि आल्यानंतर या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताने सर्व गोपालांना एकत्रित करायचं, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे, विट्टी दांडू, चेंडू फळी, अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. आणि ते खेळ खेळल्यानंतर दुपारच्या वेळेस सर्व जी आणलेली शिदुरी असायची, भाकरी असायची, त्या सर्व एकत्रित करायच्या आणि त्याचा गोपालकाल करायचा. आणि तो गोपालकाला या रमण सरोवराच्या काठी बसून खात होते. अशा प्रकारे इथं जेवण करायचे, या सरोवरात पाणी प्यायचे आणि गाई गोपालांना घेऊन इथं श्रीकृष्ण भगवंताचे बऱ्याच काळापर्यंत लीळा चाललेली आहे. असं हे रमण सरोवर श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आता पुढे तिकडे जाऊ आपण, तिकडे जे आहे तिकडे रमण सरोवर, रमण रेती, तिकडं आपण जाणार आहोत. तिकडं गेल्यानंतर तिथं आहे रमण रेती. रमण रेती म्हणजे एक वेळेस बळीराम आणि श्रीकृष्ण भगवंत दोघं खेळत होते. खेळता खेळता श्रीकृष्ण भगवंतांनी माती खाल्ली आणि ती बळीरामाने पाहिली आणि आपल्या मातेला जाऊन सांगितलं, यशोदा मातेला सांगितलं, श्रीकृष्ण भगवंतांनी माती खाल्ली. मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी बराच काळ निघून गेला होता, माती खाऊन 2-3 तास झाले असते. मग श्रीकृष्ण भगवंताला सांगितलं माती खाल्ली, तोंड उघड दाखव मला. त्या ठिकाणी ज्यावेळेस पाहिलं श्रीकृष्ण भगवंतांनी विश्वरूप दाखवलं होतं, म्हणजे पूर्ण चेहरा, हे पूर्ण जग जे आहे आपल्या तोंडामध्ये दाखवलं. पण जे मूळ ठिकाण जे आहे रमण रेती म्हणून, तिकडे पुढे आपण तिकडे जाऊ. त्या भूमीमध्ये खेळत होते बळीराम आणि श्रीकृष्ण भगवंत आणि ती माती खाल्ली. आता बोला काय चर्चा केली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुमचं लक्ष नव्हतं. मी आधी सांगितलेलं होतं की ज्या वेळेस कंस आणि कंस चानूर दोघांची हत्या केली, बरोबर आहे का? म्हणजे या दोघांना मारलं. कोणी मारलं? श्रीकृष्ण भगवंत, बरोबर आहे का? आणि मारल्यानंतर त्यांचं जे द्वंद्व युद्ध होतं ते काही महालात नव्हतं, ते बाहेर होतं, बरोबर. मग श्रीकृष्ण भगवंत आणि बळीराम ही दोघं, त्यांना मारल्यानंतर वय किती होतं श्रीकृष्ण भगवंताचं तेव्हा? 12 वर्षाचं वय होतं. किती? 12 वर्ष. मग ते थकले, तर लहान वय म्हणलं, शेवटी ते मानवेश असल्यामुळे ते थकवा त्यांनी दाखवलं आणि त्या ठिकाणी येऊन बसले. पुढं आपण तिथं विडा व्हायला तिथं द्वापर युगापासून आजपर्यंत श्रीकृष्ण भगवंताचं एक जिवंत स्थान म्हणून त्याला ओळखलं. पुराणामध्ये आहे, आपल्या पंथामध्ये आहे आणि आजही तिथे त्यांनी स्थान तसंच ठेवलेलं आहे, विश्राम घेतला, ते विश्राम स्थान. आणि मग तिथून पुढं श्रीकृष्ण भगवंत तिकडं वाडा पाहिला ना, तिकडे गेले. तिथं मग उग्रसेनाला राज्य अभिषेक केला आणि ते राज्य सगळं उग्रसेनाला दिलं. असं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तिथं आणखीन पुढं कुब्जिका वगैरे जे आहे तिथं ठिकाणची माहिती नाही कोणाला. आणि जन्मभूमी तर आपण पाहिली, ती जेलमध्ये आहे. आता जेल आणि कंसाचा वाडा खूप मोठं अंतर आहे. नाही 30 कशाला, 3च किलोमीटर. हा, कंसाचा जो वाडा होता ना, राहायचा वाडा, तिथून तर जेल जे होतं ते, त्याची सभा जी होती त्याचं अंतर 3 किलोमीटर. राज्यसभा, राजसभा आणि जेल, राजसभेच्या खाली जेल होतं. असं ते पूर्ण परिसर जो होता, पूर्ण वाड्याचा परिसर होता. त्यावेळेस त्याचं शेणघर हे ते सगळं वाडा होता आणि त्याचं अंतर बरंच आहे मध्ये. गोपाल कृष्ण महाराज सर्वांना. आता गाडीत सुचलं आपल्याला रमण रेतीला